SIR जनगणनेच्या कामासाठी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात ठाण्यात आशा स्वयंसेविका आक्रमक झाल्या आहेत। महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघटनेच्या वतीनं ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत ही नियुक्ती तातडीनं रद्द करण्याची मागणी केली। संघटनेच्या म्हणण्यानुसार आशा स्वयंसेविकांची नियुक्ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मातृबाल आरोग्य, लसीकरण, पल्स पोलिओ, विविध आरोग्य सर्वेक्षण आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आली आहे। त्यामुळे जनगणना किंवा निवडणुकीसारखी योजनाबाह्य कामं त्यांच्याकडून करून घेणं नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात आला। पावसाळ्यात आरोग्य सेवांवर अधिक लक्ष देण्याची गरज असताना अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्यास आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होईल असंही संघटनेनं म्हटले आहे। तसेच 2019च्या शासन निर्देशांनुसार आशा स्वयंसेविकांना BLO किंवा निवडणुकीची कामं देऊ नयेत असे स्पष्ट नमूद असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितले। नियुक्ती तातडीनं रद्द न झाल्यास 21 तारखेला ठाणे महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे। माझं नाव अमृपाली खरात, मी आशा वर्कर आहे। आम्हाला जे SRचं काम दिलेलं आहे आशा वर्करांना, त्या कामामुळे आमची कामं आम्ही कामावर आधारित आम्हाला मोबदला मिळतो, आम्हाला काही महिन्याचं पेमेंट मिळत नाही। तर जर आम्ही SRची कामं करत राहिलो तर आमची कामं मागे राहतात। मग आमची कामं आम्ही कधी करून द्यायची? आणि ह्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही कामं एकत्र करा, आधी तुम्ही तुमची एरियातली कामं करा आशा म्हणून आणि नंतर सहाय्यक BLO म्हणून काम करा। तर ते आम्हाला शक्य नाही, कारण की आम्ही काय पूर्ण दिवसभर तेच करत बसायचं का? आम्हाला इतर कामं नाही आहेत कामची। यामुळे आमची उद्या जर एरियामध्ये काही एखादी NC PNC उद्या काही झालं तर त्याचं सुद्धा त्याची जबाबदारी आमच्यावर आहे। त्यामुळे आम्ही ही कामं करणार नाहीत। उद्या हे रिस्की आहे की उद्या एखादी गरोदर माता, तिला जर सेवा व्यवस्थित मिळाली नाही तर उद्या आरोग्य केंद्रातले सगळे लोक, इव्हन महानगरपालिकेतले अधिकारी सुद्धा आम्हाला विचारतील तुम्ही एरियामध्ये काय करता। त्यामुळे आम्हाला हे SRचं काम नाही द्यावं असं मी शासनाला सांगते। महिला किती एकंदरीत महिला सध्या 400 आशा वर्कर आहेत। आम्ही नाही करणार आहोत ही कामं। नाही, पण तुमचं मागणी मागितली आहे ना, पूर्तता झाली नाही, पुढचं बोल काय असणार आहे? आमचा अंगणवाडी सोबत जो मोर्चा आहे आशा आझाद मैदानावर जुलै 31 ला